Hello and welcome everybody to Spill the Tea with Sartapesh. Today we've got our childhood ka very favorite comedy star with us, who is Sridhar Vatsar sir. Uh, we are very lucky to have you sir here. थँक्यू सो मच. खरंच धन्यवाद तुम्ही मला काय हे स्पिल द टी मध्ये बोलवण्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. It's our pleasure. It's like seeing you on television and all those comedy roles, and now seeing you here. It's very different as well. थँक्यू बालवीर मध्ये बघितलं Oh, असेल. obviously. बालवीर म्हणजे फार फार जुनी सिरियल आणि लोक किंवा लहान मुलं मिळून बघणारे आणि खूप छान. आणि गेली 10 वर्ष मी जवळजवळ तो शो करतोय. म्हणजे 2012ला सुरू झाली होती सिरियल आणि पहिला सीझन काही 4 वर्ष काही चालला होता. 1100 एपिसोड केले होते. आणि नंतर आता काही 4 सीझन आले त्याचे झालंय. आणि ज्यांनी लहानपणी तो शो बघितलाय तो लाईफ टाइम तो कधी लक्षात राहणार. त्याचे रेफरन्सेस वगैरे पण राणी परी पण फक्त मुलांना नाही म्हणजे फॅमिलीतल्या सगळ्या मेंबर्सला त्याचं क्रेज होतं. मला आठवतं माझे सासू सासरे मी आणि मैत्री आम्ही सगळेच बसायचो आणि आम्हाला पाहायचं असायचं आणि मज्जा पण करायचो आम्ही. राईट. मला असं वाटतं की तुम्ही 100 पेक्षा जास्त कॅरेक्टर प्ले केलेत ना त्याच्यात. हो कारण तो काय ती सिरियलच अशी फॅन्टसी सिरियल होती ना. आणि माझे 2 कॅरेक्टर होते त्याच्यामध्ये, डुबा आणि तोबा. म्हणजे 2 जुळे भाऊ दाखवले होते. आणि डुबा जो असतो एक प्रामाणिक इमानदार असा आणि तोबा थोडासा कमीना. मग त्याचं मॅनरिझम थोडस वेगळं होतं. तो चालायचा वेगळा, बोलायचा वेगळा असं. आणि तोबा जास्त लोकांना म्हणजे मुलांना आवडायचा म्हणजे आवडतो आता. निगेटिव्ह जास्त आवडतो. पॉझिटिव्ह कोणाला आवडत नाही सर. नाही बट इट्स लाईक वो कांड करते टाइम भी तवा तवा बट कम आणि काहीतरी मेसअप व्हायचा आणि फिर वो तिची विलन असायची ती येऊन तिला बोलायची की असं वगैरे. ते पण सही होतं. तो पर्टिक्युलर त्याचा मी आवाज पण थोडा वेगळा कळायचो ना. अरे राणी परी कहा हो तो, अरे कलमोही कलकुटी मूरख, शिव्या पण द्यायचं. म्हणजे चांगल्या गोड वाटायच्या तशा. आणि मग ती लाफा मारायची, गिरकी घ्यायचो. ते ग्राफिक्स मध्ये आपण करतो ना पूर्ण असं रिव्हॉल्व व्हायचं. मग ते लहान मुलांना जास्त आवडायचं. म्हणजे अशा गोष्टी, अशा नॉटी गोष्टी आणि निगेटिव्ह गोष्टी जास्त लोकांना अट्रॅक्ट करतात. पण मला असं वाटतं तो त्या कॅरेक्टरचं यश होतं की तुम्ही ते कॅरेक्टर जेव्हा प्रेझेंट करायचं ना तर आम्हाला असं वाटायचं आम्हाला बघायचंय. तो गिरकी घेताना पण आम्हाला बघायचं, त्याला मार खाताना पण बघायचं आम्हाला. म्हणजे आम्ही एवढं इन्व्हॉल्व्ह होऊन जायचो. हो अक्षरशः मुलं म्हणजे ते इमिटेट पण करायची ते करायचे. तो कॅरेक्टर बघताना असंही व्हायचं, अरे बापरे नको करूस, नको करूस, गप्प बस, मारेल तुला कशाला एवढी मस्ती पाहिजे, गप्प बस ना जरा, असंही व्हायचं. हो असंही व्हायचं. सर त्याचा लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड दर्ज आहे. तो कॅरेक्टर एवढे केले त्याच्याबद्दल आहे की म्हणजे कसं झालं, हा एक फॅन्टसी शो आहे ना. तर मला कसं करायचं की मी परिलोक आणि त्या दुनियेमध्ये राहायचो ना. तर तो जेव्हा मला धरतीला पृथ्वी तलावर पाठवायची, ती परी पाठवायची, ते एक नॉर्मल गेटअप मध्ये पाठवायची. मग कधी मी चार्ली चॅप्लिन बनलोय, कधी साऊथ इंडियन कॅरेक्टर केलंय, कधी रजनीकांतचा सजनीकांत केलंय. असं कर म्हणजे काय. आणि पृथ्वीवर एक ती फॅमिली पण दाखवली, एक पॉझिटिव्ह फॅमिली दाखवली, ती 7 लोकांची. त्यांना तिथे 2 मुलं होती, मानव आणि मेयर. त्यांना काही प्रॉब्लेम झाले तर तिकडनं मला पाठवायची, हा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर किंवा त्यांना मदत कर, किंवा तिकडे काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांग काय. त्याचं वेगवेगळ्या गेटअप मध्ये मी यायचो. तर अशा मी जवळ 50च्या वर 100-150 कॅरेक्टर काहीतरी केली आहेत. आणि आम्ही तर असंच करत गेलो आणि ते बरेचसे कॅरेक्टर झाले. नंतर कळलं की हा तर रेकॉर्ड होतोय. मग प्रोडक्शन हाऊसने सांगितलं की सर हम लोग ये उसके लिए भेजते लिम्का रेकॉर्ड्स के लिए. मग आम्ही त्यांना इन्फॉर्म केलं. मग त्यांनी आम्हाला मेल केला, मग कॅरेक्टर्सची लिस्ट वगैरे पाठवली आणि ते अप्रूव्ह झालं. आणि असं ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ते हे झालं, म्हणजे लिस्टिंग झालं. तुम्ही 2001 पासून ऍक्टिंग क्षेत्रामध्ये आला असं
आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही गुजराती नाटकं केली आहेत, हिंदी नाटकं केली आहेत, फिल्म्स, मालिका आणि मोठमोठ्या कलाकार म्हणजे परेश रावल सारख्या कलाकारांसोबत सुद्धा तुम्ही कामं केली आहेत, जान्हवी कपूर आणि धडक नावाची फिल्म केली. तर तो सगळा काय अनुभव होता? हा 2001ला प्रवास तर सुरू झाला माझा ॲक्च्युली. मग त्याच्या अगोदर मी 4-5 वर्ष कॉलेजमध्ये असताना म्हणजे चिनाई कॉलेजमध्ये मी होतो शिकायला, अंधेरीला, नागरदास रोडला तिकडे. तर 4-5 वर्ष आम्ही एकांकिकाच करायचो दिवसभर. वन ॲक्ट प्ले कॉम्पिटिशन्स आपल्या होतात त्या. तर अभ्यास तर करायचंच नाही, म्हणजे पूर्ण वर्ष तेच करायचं आणि शेवटचे 2-3 महिने अभ्यास करायचा. कारण त्या माहोलमध्ये एवढं आपण वातावरणामध्ये एवढं हे होतं की त्याच्या व्यतिरिक्त काय आवडायचंच नाही ना, म्हणजे अभ्यास वगैरे काय असतो प्रकार वगैरे. तर तो किडा 12वीलाच चावला होता ऍक्टिंगचा, अभिनयाचा किडा. म्हणजे कसं 11वीला मी गेलो होतो ना कॉलेजला, तेवढ्या रॅगिंग पण व्हायची. रॅगिंग प्रकरण त्यावेळेला भरपूर होते, जे आता आय थिंक बंद झालंय ना. हा आता तर टीचर, आता शिक्षक मुलांना असं जरी केलं तरी मुलगा असा करतो, आय विल सो यू, एवढा आता कायदा तेवढा कडक आलाय. आणि त्यावेळेला असं काही नव्हतं. तर 11वीला रॅगिंग वगैरे भरपूर झालं होतं. म्हणजे त्यावेळेला गुंडाराज पण होतं. म्हणजे कॉलेजच्या गेटवर असे भाई लोक वगैरे असे, अरे क्या बोल रहा है, इधर चल इंट्रो दे, कोण आहे तो, कहाँ से आहे वगैरे. तसं रॅगिंग पण झालं होतं माझं पण. आणि मी तसा इंट्रोवर्डच होतो म्हणजे अगोदरपासून, म्हणजे जास्त काही बोलका नव्हतं, म्हणजे असं बोलायचं. हा, तर ह्या क्षेत्रामुळे थोडंफार मी आता बोलायला लागलोय आता. हा, मग ते थोडंसं मला वेगळं फील झालं होतं त्यावेळेला की त्या लोकांनी असं रॅगिंग केलं होतं ना. मग 11वीचं वर्ष असंच निघालं. मग 11वीच्या शेवटी मी एक ॲन्युअल डेला एक नाटक बघितलं होतं, एकांकिका. तर उर्दू का हिंदी एकांकिका होती, यहाँ अमीना बिकती है. आणि मी तो प्रकार बघितला ॲक्च्युली स्टेजवर. आणि म्हटलं यार हे काहीतरी वेगळं आहे यार, म्हणजे इसको म्हणजे असं मला जर करायला मिळालं तर मजा येईल. म्हणजे तिकडे मी असेल आणि लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत, हसतायत. तर अशी एक इच्छा व्यक्त केली होती मनामध्ये. आणि मग 12वीच्या वर्षामध्ये त्याच सरांनी, ज्यांनी एकांकिका बसवली होती ना, त्यांनी मला विचारले का तू करेगा क्या, नाटक करेगा क्या. मला करेगा ना सर. आणि मग मी 12वीपासून मी एकांकिका करायला सुरुवात केली. माझे सर होते प्रमोद शेलारजी. हा, त्यांनी मग एकांकिकेत मला रोल दिला. प्लांचेट नावाची आम्ही एकांकिका केली होती 12वीला. त्याच्यामध्ये एकच डायलॉग होता मला, एक डायलॉग, अरे काय को खाली पिली टेन्शन देत आहे. एक डायलॉग मी व्हेरिएशन असे, हा, ते काय व्हेरिएशन्स होते? एकच लाईन होती, काय को खाली पिली टेन्शन देत आहे यार. हे वेगवेगळ्या सिच्युएशन प्रमाणे, अरे काय को खाली पिली टेन्शन देत आहे, अरे काय को खाली पिली टेन्शन देत, हे काय को खाली पिली टेन्शन देत आहे. अशा वेगवेगळ्या मूडमध्ये, मिनिंगमध्ये एकच लाईन होती. आणि ते एकांकिका झाली प्लांचेट. आणि सगळ्यांनी मग ते टाळ्या वगैरे, लाफ्टर वगैरे, कॉलेजची मुलं वगैरे सगळे मित्र झाली. ज्या लोकांनी माझी रॅगिंग केली होती ते मित्र झाले. फिलिंगच भारी होती. यार क्या बात आहे, अरे कमाल की चीज आहे यार. आणि मग इंटरनली मी थोडंसं ओपन अप व्हायला सुरुवात झाली की अरे मग एक इंटरनल कॉन्फिडन्स पण आला, थोडं शांत म्हणून जाणो. इंटरनेट जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स येतो आणि शांत होतं तर आजूबाजूचं जग पण तुम्हाला तसं दिसतं ना. आणि मग असा तो प्रवास सुरू झाला. 4-5 वर्ष मी हेच केला. मी वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला जायचं. मग प्राइजेस पण मला बरीच मिळाली, बेस्ट ॲक्टर वगैरे पण मिळालं. इप्टा कॉम्पिटिशन, भारतीय विद्याभवनची कॉम्पिटिशन असते, तिकडे केलं. ग्रेट. मग कॉलेज संपलं आणि मग म्हटलं आता काय करायचं. मग मी नोकरीला लागलो. होली स्पिरिट हॉस्पिटल म्हणून इकडे आहे ना अंधेरीला, तिथे कॅशियरचा जॉब मी घेतला. म्हणजे एवढा ऍक्टिंग मध्ये बक्षिसे मिळाल्यानंतर म्हणजे कोणी दिशा दाखवणारं नसल्यामुळे किंवा घरची परिस्थिती आपली जी काय असते, हा तुम्हाला तर माहिती नसतं, आपलं मराठी मिडल क्लास फॅमिली, सकाळी 9 ते 5 तू जॉब कर किंवा गव्हर्नमेंट जॉब कर, म्हणजे सिक्युअर जॉब कर, सिक्युअर राहा, म्हणजे तसं त्यांचा. मग ते जॉब मी सुरू केला. मी जायचो 7-8 महिने केला मी. मग अचानक मला फोन आला एका डायरेक्टरचा की ते गुजराती नाटकासाठी जलसा करो जयंतीलाल म्हणून एक नाटक होतं, त्याच्यामध्ये दिलीप जोशी होते मेन लीडमध्ये. हा,
विपुल मेहताचा फोन आला, त्याचे डिरेक्टर होते विपुल मेहता. विपुल मेहता आता बरंच मोठं नाव आहे गुजरातीमध्ये, हिंदीमध्ये, ज्यांनी क्योंकि सास भी कभी बहू बहुती. पण लिहिली होती. बोला ऐसा ऐसा है, तू करेगा क्या? बोला करेगा ना. बोला अभी क्या कर रहा है? मतलब सर जॉब कर रहा. फिर जॉब कर रहा है तो कैसे करेगा? सर मैं करूँगा सर, मेरे को यही करना है. मग नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. रिहर्सल काही चंदन आहे ना, चंदन सिनेमा, हो. तिथे रिहर्सल हॉल होता. मग मी 9 to 5 जॉब करायचो, मग तिकडनं निघायचो, संध्याकाळी रिहर्सल अटेंड करायचे. असं एक 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 दीड महिना केला मी, 1.25 महिना मी रिहर्सल केली. आणि GR आली, ग्रँड रिहर्सल. ग्रँड रिहर्सलच्या अगोदरच माझा रोल कापला गेला. बापरे. कारण त्याच्यामध्ये कसं होतं की दिलीप जोशीचं लहानपण मी करत होतो आणि माझ्यावर ते लहान म्हणजे फ्लॅशबॅक होतं. Correct. फ्लॅशबॅक जवळजवळ 15 ते 20 मिनिटाचा होतो. कनेक्शन होतं अख्खं नाटकाशी. हा, म्हणजे तो त्याचं लहानपण वगैरे आणि नंतर तो मोठा होतो अचानक, असा 20 मिनिटाचा पूर्णच तो सिक्वन्स होता. पण प्रोड्युसरचं असं म्हणणं होतं, अरे भाई मेरा जो मेन कलाकार है दिलीप जोशी, जिसके नाम पे टिकट जा रहा है, और वो नहीं booking दिख हो रहा रहा है. एवढा. Oh. आणि तो 20 मिनिटाचा रोल माझा पूर्ण उडाला. मी म्हणजे, आणि त्याच्या अगोदर मी काहीतरी नोकरीचं पण काहीतरी रिझाईन दिलं होतं. म्हणजे नोकरी पण गेली आणि रोल पण रोल गेला पण गेला. आणि मी राहिलो. मग आता काय करायचं? पण त्यांनी मग नंतर मग विचार केला थोडासा नंतर. मग ते राजेश जोशी म्हणून एक होते, जे ते पण क्योंकि सास भी कोई लिहितात. आता आय थिंक हे पण आता नवीन झालंय, ते पार्ट 2 आलाय क्योंकि त्याचे रायटर आहे. ओके. ओके. ते लाईट डिझायनिंगला होते तिकडे. बोला नहीं नहीं यार, इसका कुछ करते, इसका बिचारे का ये हो गया, पंगा हो गया, नोकरी भी गई है. त्यांनी मग अशा वेगवेगळ्या एंट्रीज म्हणजे डेव्हलप केल्या. तू रहे बाय, प्रोड्युसर पण बोलले की नाही यार तू रहे. आणि अशा वेगवेगळ्या एंट्री रोल डेव्हलप केले आणि मग तसं मग ते नाटक फिक्स झालं. मग आणि मग नाटक बापरे. कारण मी इकडे हॉस्पिटलमध्ये कॅशियरचा जॉब पण सोडला होता आणि नाटक म्हणजे हातचंही सोडलं होतं आणि सगळं. आणि म्हणजे काय काय काहीच काहीच नव्हतं. म्हणजे पूर्ण मोकळं आकाश दिसत होतं ऍक्च्युली. काय करायचं पुढे? काय पण झालं लकीली असेल? देवाच्या कृपेने ते नाटक खूप चाललं. पहिल्याच नाटकामध्ये मी काहीतरी 200-300 कधी प्रयोग त्यावेळेला केले होते. 2001 ची गोष्ट आहे. पहिल्या नाटकाला मी काहीतरी फॉरेनला गेलो होतो, अमेरिकेला गेलो होतो, आफ्रिकेला गेलो होतो, दुबईला गेलो होतो. वा, वा, वा. मग असा मग प्रवास तो सुरू झाला, सगळा अभिनयाचा ऍक्च्युअल प्रवास तसं. तर तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणालात ना की तुम्ही कॉलेजला गेलात, मग रॅगिंग, त्याच्यानंतर तुम्ही नाटक केलं, एकांकिका केली, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला की आणि सगळे ओळखायला लागले. ज्यांनी रॅगिंग केलं होतं ते मित्र झाले. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही, कुछ तो है बंदे में दम. तर पण त्याच्यामध्ये जे होतं तो स्ट्रगल होता ना, एक्सेप्टन्सचा, दृष्टिकोनाचा लोकांच्या, तर ते कसं हँडल करत होते तुम्ही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी? नाही, मी स्वतःच करायचो, स्वतःशीच बोलायचं. मी कोणाशी शेअर पण नाही करायचो जनरली. म्हणजे हा मला प्रॉब्लेम येतोय. आणि तसं त्यावेळेला ते काउन्सिलिंग प्रकार पण तेवढा प्रचलित नव्हता, जो आत्ता आलेला आहे बऱ्याचपैकी. तुम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पण करू शकता. आजकाल डिप्रेशन असणं पण एक चांगली गोष्ट आहे ना. असं नाही की डिप्रेशन असणं म्हणजे वेगळा काही रोग वगैरे आहे. प्रत्येकाला डिप्रेशन असतं. तुम्हाला, मला, हिला आहे, म्हणजे प्रत्येकाची मात्रा थोडीशी वेगळी कमी जास्त होत राहते. पण मी सेल्फशी, मला लहानपणापासून म्हणजे स्वतःशी बोलण्याचं एक सवय जडली होती. मी स्वतःशी बोलायचो आणि ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायचो. कोणाला बोलायचं पण नाही, मी बाबांना, आईंना वगैरे, काय मला असा प्रॉब्लेम येतो. कारण माझा स्वभाव तसा होता की मी जास्त शेअर नाही करायचो. स्वतःच काढायचे. हा, स्वतःच करायचे. जी सिच्युएशन येईल त्यावर, जो काही प्रॉब्लेम येईल ते स्वतःशी बोलून, थोडंसं स्वतःला मोटिवेट करून, नाही हे होऊया, हे करू शकतो, किंवा कुठून बघितलं असेल, कुठून वाचलं असेल, तिकडून काही ते शिकलं असेल, स्वतःच सॉल्व्ह करायचं, स्वतः सोल्युशन शोधायचं आणि मग पुढे जायचं. असं मी डील करायचं. हां, त्या ह्याच्यावर तसं. बट ह्याला खूप करेज पण लागली असेल ना तुम्हाला हे सगळं करताना, बिकॉज तुम्ही कितीही म्हटलात की मी एकट्याशी बोलतो तरी मग
ते अख्खंच येतं ना की स्वतःवरही एखादं इन्सिडेंट झालं तर मग कोणी सांगायला नाहीये आणि तुम्ही एकटेच रडत बसलात असं वगैरे. हा रडायचो ना, ते नॅचरल रडणं, हा रडणं ही फिलिंग तर नॅचरल आहे ना, त्यात चुकीचं पण काही नाहीये. नाहीये. पण हा पण तशी सवय नव्हतीच मला, तशी ती हॅबिटच झाली होती असं आणि आणि आपली मराठी फॅमिली कशी मिडल क्लास फॅमिली, त्यांचे पण काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, बाबांचे प्रॉब्लेम, ते जॉब करायचे, त्यांना दिसत होतं की हा फिजिकल थोडासा फाईटचा काही इश्यू येतोय, ते आपल्यापर्यंत प्रयत्न करायचे, म्हणजे मेडिकलचा आहे किंवा ह्याला कुठे इलाज करूया, इंजेक्शन देऊया, हे करूया. तसं काही तेवढं कॉन्क्रीट काय तेव्हा नव्हतंच, आणि आताही माझ्या मते तेवढं काय आलं नाहीये तसं. मग ते तांत्रिक मांत्रिक करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, ते आपल्यापर्यंत करायचं, पण ते शेवटी असं काही तेवढा संवाद व्हायचा नाही तसा. हे सगळं तुम्हाला कधी असं इरिटेटिंग वाटलं का, की का तुम्ही प्रयत्न करताय, मी ऍज अ पर्सन मी करेन स्वतःला डेव्हलप आणि माझं असेल अस्तित्व? नाही, तेव्हा नाही वाटायचं, किंवा तेव्हा त्या झोनमध्ये मी शेलमध्ये होतो, म्हणजे तसं जास्त. हे तर थिएटर आणि ह्या ऍक्टिंगच्या फील्डमध्ये ओपन अप झाल्यानंतर मग ते मी त्यांना पण थोडं हळूहळू कळालं की ह्याच्यामध्ये त्यात कॉन्फिडन्स येतो, हा काही ना काही स्वतः काहीतरी करू शकेल आता आयुष्यामध्ये. तसं त्यांचे ह्या क्षेत्राबद्दल ते अपोजच करायचे आणि सगळंच करतात ते. म्हणजे ऍक्टिंग करतोस ठीक आहे, पुढे काय पण काम काय कामाचं काय? ऍक्टिंग, अरे हा ते ठीक आहे, कामाचं काय? पुढे जाऊन पैसे कसे कमवणार? अरे ते सगळं ठीक, मग काम काय? कामच म्हणजे काम, हे ऍक्टिंग म्हणजे काम नसते, हे करमणूक किंवा नौटंकी किंवा छिचोरीगिरी किंवा असं नाचणं बिचणं, तशा त्यावेळेला तसा लोकांचा पर्स्पेक्टिव्ह होता. आता तसं नाहीये माझ्याकडे. आता बरेच मुलांना अरे ऍक्टिंग तू कर, पैसा मिलेगा तेरे को, वैनिटी मिलेगी, इतना चेक आएगा. पण मला हे विचारायचं आहे की हे खरं आहे का, म्हणजे चल तू कर, ऍक्टिंग कर, नेम फेम सब मिल जाएगा, वॅनिटी भी मिलेगी, पण हे कितपत म्हणजे कसं याला घेतलं पाहिजे? नाही, ते खरं तर नाही आहे. तर लोकांना ते वाटतं ऍक्च्युली, ते बाह्य स्वरूप बघून, आउटर वर्ल्ड किंवा टीव्ही मध्ये बघून त्यांना वाटतं की अरे यार क्या मतलब, ये लड़का फलाना लड़का इतना बढ़िया बन गया, इतना वो 3-3, 4-4 साल से उसका सीरियल चल रहा है, इतना उसको फेम मिल रहा है सोशल मीडिया पे, इतना पैसा कमा रहा होगा. पण तसं सगळ्यांनाच मिळत नाही ना तसं, आणि मेहनत पण आहे ना. आणि कसं की सिलेक्शन प्रोसेस आपला असं आहे, कास्टिंग प्रोसेस, की 100मधून किंवा 1000मधून 1 मुलगा 2 मुलं अशी सिलेक्ट होतात. तर प्रत्येकाला मिळेलच असं काही नाही आहे ना. आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये, असं नाही की आपल्याच फील्डमध्ये, हे क्रिकेटमध्ये पण आहे. प्रत्येक जण थोडी सचिन तेंडुलकर बनणार. बरोबर. तुम्ही सकाळपर्यंत बॅट घेऊन दिवसभर करा, पण सचिन प्रत्येक जण नाही होऊ शकत ना. हा सेवाग होईल किंवा दुसरा कोणीतरी होईल, आणि त्याच्यासाठी मेहनत आहे ना. म्हणजे सचिन बनला पण तो, त्याची ती जी काय मेहनत आहे, तशी तुम्ही मेहनत करायची तयारी ठेवा. रिजेक्शन पचवायची तयारी ठेवा. या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कदाचित एक छोटासा रोल, जसा अख्खी 3 तासाच्या फिल्म मध्ये तुम्हाला 2 सेकंदाचा रोल येऊन गेला, एवढा रोल मिळाल्यानंतर तुम्हाला 4 महिने काम नसेल, 4 महिने काम नसताना तुम्ही डिप्रेशन मध्ये न जाता मिलेगा, मैं मेहनत करूंगा, मैं उसके ऊपर काम करूंगा, मैं कुछ, या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर त्याचं काहीतरी पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी करायला हव्या. कारण आपल्या लाईन मध्ये तुम्हाला माहिती आहे ना, वेटिंग पिरियड किती असतो. एक प्रोजेक्ट संपला की दुसरा प्रोजेक्ट कधी मिळेल, कसा मिळेल का नाही मिळेल, ह्याचं काही नसतं. मग तो मधला जो वेटिंग पिरियड, त्याच्यामध्ये आपला घर खर्च पण सांभाळावं लागतं, आणि सगळे खर्च तर बाय डिफॉल्ट लागलेलेच असतात. त्यांना असं नाही, अरे मेरा सीरियल आने वाला है, थोड़ा रुकेगा क्या, ऐसा नहीं होता. दूध वाले को ये नहीं बोल सकता, अरे भैया मेरा आने वाला है, बहुत बड़ा प्रोजेक्ट आने वाला है, संजय लीला भंसाली मेरे को लेने वाला है, थोड़ा रुकेगा क्या. अरे भैया बोले मेरे गाय को क्या बोलू. तर हे असं आपलं प्रोफेशन, ह्याचं इंडस्ट्रीचं स्वरूप पण असं आहे ना. तर असं होत नाही ॲक्च्युली. त्याला मेहनत पण लागते, तुमचे स्वतःचं डिसिप्लिन, फोकस, तुमचे संस्कार पण लागतात. म्हणजे घरचे तुम्हाला कसं ट्रीट करतात, जे तुमचे काय संस्कार तुम्ही घेऊन बाहेर जाता, सेटवर जाता, ते पण बऱ्यापैकी कामाला येतात ॲज अन ॲक्टर, ॲज अन ह्युमन बिईंग. पण हे कसं आहे, म्हणजे आता हल्ली आपण बघतो की सेटवरती असेल, म्हणजे तुम्ही तर मोस्टली गुजराती आणि हिंदी इंडस्ट्रीतच काम केलेलं आहे, बरोबर ना. तर मग म्हणजे तुम्हाला खूप
वास्ट अनुभव आहे, कारण तुम्ही नाटकही केलंय, तुम्ही फिल्म्सही केल्या आहेत, हम्म, त्यामुळे तुम्हाला वास्ट अनुभव आहेत, एकांकिकाही केल्यात, हम्म. त्यामुळे माहिती आहे तुम्हाला. तर अशा वेळेला हे आपले संस्कार असतील किंवा तुम्ही जसं म्हणालात की आपण विचार करण्याची पद्धती ही कशी कामाला येते? नाही नाही, बऱ्यापैकी कामाला होतं. कसं आहे, आधी आपलं शूटचं स्वरूप असं असतं ना ॲक्च्युली, फिल्म म्हणा टेलिव्हिजन म्हणा, कधी कधी सेटवर एवढं हे असतं, केऑस असतो, त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनली मेंटली शांत ठेवावं लागतं. सो त्याच्यामध्ये एवढ्या भल्या मोठ्या पब्लिकमध्ये, म्हणजे पब्लिकली असून सुद्धा तुम्हाला इंटरनल प्रायव्हेटली तुम्हाला शांत राहून तुम्हाला कॅरेक्टर परफॉर्म करावं लागतं. त्या अभ्यास सगळ्या असतो तो गोष्टी. सगळा. अभ्यास असतो. तर त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फार कामाला येतात. डायरेक्ट दिग्दर्शक तुमच्यावर चिडला किंवा कोणाची चिडलं तेव्हा तो आउट ऑफ द कॅरेक्टर जाणं वगैरे हा प्रकार नाही झाला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही कसं Handle पटकन करता. येऊ शकता त्याच्यावर, त्या झोनमध्ये. त्या सगळ्यासाठी तुम्हाला तुमचे संस्कार, तुमचा थॉट प्रोसेस, तुमचा दृष्टिकोन फार कामाला येतो ॲज अन ॲक्टर. म्हणजे फार फार कामाला येतो तसं. काही होतं म्हणजे चुका आपल्या नसतात कधी कधी. हा. Who knows better? आपल्या नसतात, पण कधी तुम्हाला बोलत. तसं हा म्हणजे कधी कधी लीड चुकलेले असतात, पण आता त्याच्यावर कसं ओरडायचं. हा, हे करेक्ट बोलले. कधी कधी असंही होतं की तो त्याने मोठा परडे असतो त्याचा, तोच जर गेला तर मग सोडून सिरियल गेला. हा दिवस अख्खा कसा की कोण बोला, डिरेक्टर बोला. त्यापेक्षा मग राग तर काढायचा आणि त्याला कळलंही पाहिजे. हा हा त्याच्यामुळे कधी कधी असिस्टंटवर राग निघतो, काही होतं, बरोबर, काही गोष्टी ते कराव्या लागतात. करावे लागतात पण ते समजून घेणाराही समोरचा आर्टिस्ट हवा, की भाई त्याला कळतंय की हा राग माझ्यावर नाही नाही, नाही नाही. तो त्याच्यावरचा आहे. तर शॉर्ट अँड स्वीटचा जो प्रवास आहे, म्हणजे आपण एकत्र केली फिल्म, गणेश सर, कदम सर जे आहेत त्यांनी छान डिरेक्ट केली फिल्म ती. तर त्या प्रवासाबद्दल काय सांगा? आय थिंक तुमचा पण बऱ्यापैकी विचार झालाच होता हो, त्याच्यावर. हो. कॅरेक्टरवर कसे सीन्स असतील, म्हणजे माझे आणि सोनाली कुलकर्णीचे ते बॉन्डिंग कसं असेल. कारण आमचं हे कपल असं जनरली असं फिल्ममध्ये दाखवलं गेलेलं नाही. हे थोडं ऑड कपल म्हणा किंवा वेगळं स्पेशल कपल, Special. ऑड नाही स्पेशल Special कपल couple. म्हणा. तर ते कसं त्यांचं कन्व्हर्सेशन असेल, बोलचाल असेल. मग सुरुवातीला आपण ते स्टूल वगैरे घेऊन स्टूलवर उभं राहून मी म्हटलं अरे यार मी घरी बोलतो का असं. मी माझ्या बायकोसोबत स्टूलवर उभं राहून बोलतो का, मी बायकोला सरळ सरळ बोलतो. तर त्या तशा काहीतरी आपण गोष्टी करूया. प्लॅन केल्या होत्या की असं करूया. मग असं करत 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 वामन, म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं वामन. वामन, येस. तो वामन डेव्हलप झाला आणि ते वर्कशॉप आम्ही भेटायचो, मी स्वप्नील भेटायचो रोज, चर्चा करायचो. हे सीन असेल, मग स्वप्नील सांगायचा, मला करून दाखवायचा की असं असं असेल, हे असेल, हा कंट्रोल्ड असेल एकदम. कारण आमच्या शॉर्ट अँड स्वीटमध्ये माझ्या कॅरेक्टरला फर्स्ट हाफमध्ये जास्त डायलॉग्स नव्हते, वर्बल नव्हतं. म्हणजे जे होतं नॉन वर्बल होतं, बॉडी लँग्वेज होतं, एक्सप्रेशन होतं. म्हणजे जे आजूबाजूला चाललंय, म्हणजे मुलगा माझ्यासोबत कसा बिहेव करतो, त्याला जे कळतं. तुम्ही तर आय थिंक फिल्म Yes. बघितलं, त्याला कळतं की मग तो कसा रिॲक्ट करतो, त्याचा इम्पॅक्ट माझ्या चेहऱ्यावर. ह्या फिल्मसाठी एवढं मेहनत घेतली ना, मला कुठेही असं तो चान्स घ्यायचा नव्हता की नाही यार इसमें आपण ना, काहीतरी राहतं मी असं. वामन बनूनच फिरायचं पूर्ण प्रोसेसमध्ये. मग Wow. तुम्ही कुठलाही सीन द्या, कारण आम्ही तेवढे प्रिपरेशन पण केली Preparation होती केली. ऑफिसमध्ये. कुठलाही सीन कुठेही बसवा, काही करा, मी वामन बनूनच बोलेल, वामन बनूनच हसेल. क्या बात तसं आहे. हा इव्हन त्यांचं ऑफिस जे दाखवलं होतं आम्ही, हा ऑफिसचा सीन, तो सीन तर सगळ्यांना फार कनेक्ट झाला. अरे तो खतरनाक. म्हणजे हो. म्हणजे तो डिझाईन एवढा सुंदर केला ना गणेश सरांनी आणि राहुल सरांनी असं शूट केलंय. आणि जे जे ते स्पेशल कॅरेक्टर्स पण वापरलेत, त्यांच्या रिॲक्शन्स, आणि तो अभिजितने पण चांगला केला सीन, सुपर बोलतं सीन. स्पेशल तो Yes. हे स्वप्नाली करतो, पाटील आणि स्वप्नाली ती पूर्ण बोलून दाखवते. आणि पाठीमागून मुलगा बघतो, हर्षद बघतोय. बघतोय. रिअलायझेशन. हा, म्हणजे ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट त्याच्या हर्षदवर काय होतोय ते बघून जास्त लोकांना फील अंगावर आला तो scene. अंगावर भयंकर. तो आणि scene- संतोष मुळेकर सरांचं म्युझिक तर Music. सॉरी म्हणजे ते त्यांना विसरलो मी, सॉरी सर. नाही नाही, त्यांच्या म्युझिकने तर कमाल केले, बापरे. तो सीन त्यांच्या- बघताना इट्स लाईक प्रत्येकाच्या डोळ्यात डोळ्यात पाणी. येतंय. यायलाच पाहिजे, कारण तो एवढा सुंदर एडिट पण दीपक Edit, दीपक दीपक. मारोजींनी केलाय. छान छान. हा,
त्याचा इम्पॅक्ट तो म्हणजे जो आम्हाला पाहिजे तसा आलाय. हो. कधी कधी असं होतं ना की आम्ही पेपरवर वेगळा सीन असतो आणि शूट करताना वेगळा, म्हणजे पेपरवर ताजमहल असतो, नंतर मग वेगळा म्युझिक लागल्यामुळे वेगळा वेगळा. आणि दिसताना काहीतरी मग ताजमहल नाही म्हणत तो काहीतरी पण इथे असं नाही झालं. गणपतीचा देखावा काहीतरी बनतो तो. हे होतं ऍक्च्युली. This is fact, हा actually. हे ऍक्च्युली होतं. होतं. इथे तसं नाही झालं. असं कधी नाही जुळून ते- आलं सगळं. हा जुळून. कारण आम्ही तेवढे होतो ना, म्हणजे अलर्ट पण होतो की Yes. नाही. आणि मला ॲज अन ॲक्टर पण फार शिकायला मिळालं. ॲज अन ह्युमन बिईंग, माणूस म्हणून पण बरंच गोष्टी शिकायला मिळालं. आणि गणेश सरांसारखे, अजय सरांसारखे, म्हणजे खरोखर मी असं नाही म्हणत की पॉडकास्ट मध्ये सामने बैठे हैं, मैं आपकी तारीफ कर रहा हूं. खरोखर माणूस म्हणून पण एक चांगले मित्र भेटले. म्हणून आज आम्ही कनेक्टेड आहोत. ते कनेक्टेड आहे. संपल्यानंतरही हा ते कनेक्शन तिकडे तेव्हाच जुळलेलं आहे सर. ऍक्च्युली हा आणि म्हणून अजय खरं तर पॉडकास्ट मध्ये नसतात कधी, आम्ही दोघीच असतो. अच्छा. येस. बर. पण अजय म्हणाले श्रीधरजी येत आहेत आणि आय वुड लाईक टू हॅव कॉन्व्हर्सेशन विथ हिम, कारण खूप दिवसांनी आम्ही पुन्हा भेटतो, कारण तुमचं Yes, फार yes. स्केड्यूल बिझी आहे. तर हा, म्हटलं हा, की मी पण आज बसणार श्रीधरजींशी, नाही, मला पण बरं गप्पा झालं. मारता त्या येतील. निमित्तानं आपल्या पण म्हणजे गप्पा झाल्या. वा. हा. या गप्पा पुढेही अशाच रंगणार आहेत आणि श्रीधरजींना आपण अजून जाणून घेणार आहोत. त्यांचं कॉलेज लाईफ असेल, त्यांचं फॅमिली लाईफ असेल, त्यांचा मराठी, हिंदी, गुजराती अशा इंडस्ट्रीतला सगळा प्रवास असेल, तर या सगळ्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. पण सध्या आपण इथेच थांबतोय, तर पाहत राहा स्पिल द टी विथ सरतापेज यूट्यूब चॅनलवरती.